आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद या ठिकाणी जी सफाई कामगार पदाची जाहिरात आलेली आहे, त्याचा फॉर्म आपल्याला ऑफलाईन भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा नाही. ऑफलाईन भरून तो आपल्याला पोस्टाने व्यवस्थित डॉक्युमेंटसहित पाठवायचा आहे. तर तो फॉर्म कशा पद्धतीने पाठवायचा आहे, कोणती दक्षता आपण फॉर्म पाठवताना घेतली पाहिजे, तसेच एखाद्या चुकीमुळे देखील आपला हा फॉर्म रिजेक्ट होतो, तर त्या कोणत्या चुकी आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यांनी अगोदर सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनाबद्दल आपण चर्चा करूत मित्रांनो. या ठिकाणी सूचना काय आहे बघा, उमेदवारासाठी अर्ज पाठवताना पाकिटावर सफाई कामगार या पदाकरता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे. ज्यावेळेस तुम्ही सर्व कागदपत्र डॉक्युमेंट जमा करून अर्ज पाठवता पोस्टाने, त्यावेळेस जो A4 चा लिफाफा घ्यायचा. A4 चा लिफाफा घेतल्याच्या नंतर त्याच्यावर मिडल साइडला आपल्याला टायटल टाकायचं आहे. वरी सफाई कामगार या पदाकरता अर्ज हेडलाईनमध्ये या ठिकाणी हे आपल्याला लिहायचं आहे त्यावरी. कशावर? त्या लिफाफ्यावर A4 च्या. त्यानंतर अर्जातील 20 जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकावे. अर्जातील म्हणजेच एक अर्जाचा नमुना आहे, ते देखील आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणता नमुना आहे, आणि तो नमुना तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु हा टेलिग्राम आपला चॅनल आहे टेलिग्रामवर, त्यावर जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना घेऊ शकता. त्यावर स्वतःचं अलीकडील 1-2 महिन्याच्या अलीकडील जे तुम्ही फोटो काढले असेल ते फोटो या ठिकाणी लावायचे आहे. तसेच त्यानंतर नेक्स्ट पहा, उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. दुसरा अर्ज घ्यायचा नाही. जे आपल्याला वेबसाईटवर अर्ज दिलेला आहे तोच अर्ज घ्यायचा. सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी, म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचे, स्पष्ट अक्षर असलं पाहिजे. तसेच अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल, अक्षर जर व्यवस्थित नसेल किंवा कळत नसेल काय लिहिलेलं तुम्ही, तर आणि किंवा विविध नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल. याबद्दल कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही. म्हणजेच अर्ज लिहित असताना व्यवस्थित काळजीपूर्वक चांगली हँडरायटिंगमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि जर त्यांना शॉर्टलिस्ट लावत असताना जर काही माहिती त्यांना कळत नसेल, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. मग ह्याबद्दल आपल्याला कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, की तुमचं अक्षर खराब होतं आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही शॉर्टलिस्ट केलं नाही किंवा तुमचा फॉर्म आम्ही रिजेक्ट केला. तर हे देखील महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी अर्ज भरताना कोणते शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्ज भरायचा आहे आपल्याला ऑफलाईन, तर कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायची गरज नाही. तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्याच्या नंतर, म्हणजे शॉर्टलिस्ट लावल्याच्या नंतर जेवढ्या विद्यार्थ्यांचं नाव त्या शॉर्टलिस्टमध्ये येईल त्यांच्यासाठी आहे. त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच, ज्याला शॉर्टलिस्ट केले त्यांनीच रजिस्टर हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून ₹200 चा धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. सदरील शुल्क ना परतावा राहील. हे आत्ताची गोष्ट आहे मित्रांनो. आता काहीच करायचं नाही. आता फक्त ऑफलाईन डॉक्युमेंट्स लावून फॉर्म पाठवायचा आपल्याला दिलेल्या पत्त्यावर. ज्यावेळेस शॉर्टलिस्ट होतील त्यावेळेस आपल्याला धनाकर्ष काढायचा बँकेमधून. तो धनाकर्ष ज्यावेळेस शॉर्टलिस्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येईल कशा पद्धतीने धनाकर्ष काढायचा आहे. त्यानंतर पहा, निवड प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्ती झाल्यास त्याला पदावरून काढण्यात येईल. म्हणजेच सांगायचा उद्देश मित्रांनो, तुम्ही जे काही फॉर्ममध्ये माहिती देत असाल ती 100% खरी असावी. जर थोडीही खोटी माहिती असेल तर एकतर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल कोणत्याही टप्प्यावर. त्याच्यामुळे माहिती भरत असताना पर्सेंटेज व्यवस्थित टाका. जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे, जेवढे सर्टिफिकेट आहेत तेवढ्या सर्टिफिकेटची माहिती द्या. सर्व गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहे. आता महत्त्वाचं आहे, शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावणार आहेत. तर ह्यांनी स्पष्ट सांगितलेले पहा. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता, हाय क्वालिफिकेशन, त्यातील गुणवत्तेनुसार, तसेच शौचालय व स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा व कार्यालय परिसर स्वच्छतेचा असलेल्या अनुभवानुसार उमेदवाराची अल्पसूची प्रसिद्ध करण्यात येईल. जेवढे काही ह्या सर्व गोष्टी, त्या सर्व गोष्टी तुमचं नाव शॉर्टलिस्ट येण्यासाठी मॅटर करत असतात. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीवर थोडंसं जास्त फोकस आहे त्याचं. तर अल्पसूची करण्याचे सर्वाधिकार मान्य निवड समिती, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. पहा मित्रांनो, या प्रकारचा तो अर्ज असेल. ह्या अर्जामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती, तुमचा फोटो चिटकवायचा आहे. तसेच या ठिकाणी जे काही तुमच्या स्वतःबद्दल माहिती आहे, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे तुम्हाला. स्वतःचं नाव असेल, पत्ता असेल. त्यानंतर पहा, रहिवासी आहात का?
दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकायच्या आहेत. हे सर्व फॉर्म व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये भरायचं मित्रांनो. यामध्ये खाडाखोड होऊ देऊ नका. खाडाखोड झाली तर डबल दुसरी प्रिंट घ्या आणि पुन्हा भरा अर्ज. पण खाडाखोड होऊ देऊ नका. अनुभव असेल तर अनुभवच्या कॉलममध्ये अनुभव टाका. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची स्वाक्षरी आणि नाव टाकायचं आहे. तसेच अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे ज्या पद्धतीने तुम्ही अर्जामध्ये सुरुवातीपासून सुरुवातीला फॉर्म त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स असतील त्या सिरियल जसं सिरियलनं जोडली तसं सिरियलनं तुम्हाला ह्या ठिकाणी नाव टाकायचे. पहिल्यांदा फॉर्म जोडलेला आहे, दुसऱ्यांदा काय जोडलं, तिसऱ्यांदा काय जोडलं. जेवढे डॉक्युमेंट्स जोडलेत मार्कशीट असतील, डिग्री असेल किंवा अदर सर्टिफिकेट असतील, ते सर्व डॉक्युमेंटची आपल्या नावं क्रमानुसार लिहायची आहे. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र पूर्ण भरायचं या ठिकाणी. हे प्रतिज्ञापत्र ओरिजिनल पाठवायचं मित्रांनो फॉर्मसोबत. म्हणजेच तुम्ही फॉर्म डाउनलोड केला म्हणजे आलंच त्याच्यामध्ये. दुसरीकडून डाउनलोड करून घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला ओरिजिनलच पाठवायचे, झेरॉक्स पाठवायची नाही. तर हे फॉर्मसोबतच आहे. पूर्ण डाउनलोड करून घ्या. हे डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. इंडिया डिपार्टमेंट जॉब अलर्ट ग्रुप तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल.